जळगाव जामोद शिवसेनेचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा। सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी ग्रामपंचायत रसूलपूरच्या अंतर्गत येणाऱ्या राजुरा बुद्रुक या आदिवासी गावांमध्ये नागरी वस्तीत रस्ते, नाले, गटार इत्यादी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने स्थानिक ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झालेत। सर्वसामान्य नागरिकांच्या या समस्या लक्षात घेता जळगाव जामोद तालुका शिवसेना उभाटाच्या वतीने जळगाव जामोद पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या मागण्या पूर्ण न झाल्यास शिवसैनिक पंचायत समिती समोर अर्धनग्न आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। आज या ठिकाणी जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने माननीय जिल्हा प्रमुख गजानन भाऊ वाघ यांच्या उपस्थितीत आम्ही प्रामुख्याने आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भात या ठिकाणी आज संवर्ग विकास अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन सादर केले। तर पहिली समस्या आमची अशी होती की हे राजुरा बुद्रुक जे गाव आहे जे ग्रामपंचायत रसूलपूरच्या अंतर्गत येते त्या ठिकाणी जो रस्ता आहे ते शाळेत जाणाऱ्या मुलांचा आणि त्या लोकांना पण जाण्या येण्याचा जो रस्ता आहे तो अतिशय खराब झालेला असून चिखल आणि सांडपाणी आहे त्या रस्त्यामध्ये। त्याच्यामुळे तो रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा ही एक मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की जी शाळा आहे 1 ते 5वी पर्यंत तिथील विद्यार्थ्यांना तिथं पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था नाही। तिथला जो हँडपंप आहे तो बंद आहे आणि बोरवेल त्यांना बोरवेलचं पाणी प्यावं लागते। ते क्षारयुक्त पाणी त्या विद्यार्थ्यांना तिथं प्यावं लागते। परिणामी त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे। म्हणून त्या ठिकाणी त्यांना पाण्याची हँडपंप दुरुस्त करून त्या ठिकाणी तात्काळ वॉटर प्युरिफायर बसवण्यात यावं ही दुसरी मागणी आहे। आणि तिसरी आमची प्रामुख्याने मागणी आहे की रसूलपूर गावामधील जे घरकुलाचे लाभार्थी आहेत त्यांची विविध प्रकारे अडवणूक होत आहे। सर्वांचे काही मस्टर आले तरी त्यांचं मस्टर पेमेंट झालेलं नाही। काहींना 15,000चा पहिला हप्ता दिला गेला नाही। फाईल दिल्यानंतरही त्या ठिकाणी काही एजंटच्या माध्यमातून पैशांची मागणी होते आणि ते एजंट डायरेक्ट साहेबांचं नाव सांगतात। काही साहेब संबंधित कर्मचारी हे लाभार्थ्यांना डायरेक्ट पैशांची मागणी करतात आणि हे संपूर्ण आदिवासी लोक आहेत। त्याच्यामुळे आदिवासी लोकांचं या ठिकाणी आर्थिक शोषण केले जाते। त्यामुळे आम्ही या ठिकाणी एक निवेदन सादर केलं की येणाऱ्या 5/10/2025 पर्यंत ह्या समस्या तात्काळ सोडवा, अन्यथा येणाऱ्या 6/10/2025ला या जळगाव जामोद पंचायत समितीच्या समोर आम्ही या आदिवासी बांधव आणि पदाधिकारी आणि शिवसैनिकांना घेऊन अर्धनग्न आंदोलन करू।